तर मित्रांनो, मी सध्या आहे तासगावमधील जो व्हिडिओ एक व्हायरल झालाय, दत्ता पाटील यांचा जो गव्हाचा प्लॉट आहे, ज्याची गव्हाची लोंबी 1 फुटाची आहे. तर त्यांच्या प्लॉटमध्ये मी सध्या आहे. तर आपल्यासोबत आहेत आजी. तर बऱ्याचदा आपण शेतकऱ्यांचं ज्यावेळी मत ऐकतो किंवा शेतकऱ्यांचे जे बोलणं असतं, त्याच्यामध्ये बरेच शेतकरी असं म्हणतात की शेतीमध्ये परवडत नाही, कष्ट केलं तर तेवढं उत्पन्न मिळत नाही. तर आजींची शेतकऱ्यांना काय सल्ला असेल किंवा त्यांचं काय मत आहे शेतीविषयी आणि जे बोललं जातं त्याविषयी आजींना बोलूया. आजी, काय सांगाल? कारण बरेच जण म्हणतात की शेती परवडत नाही. नाही, मी तर या गोष्टीला पूर्ण विरोध करेन, की शेतीसारखी मजाच नाही. परंतु खरोखर तरुणाने शेतीत लक्ष द्यावं. मी ह्या सरळ मताची आणि शेती देत नाही असं कधीच होत नाही. आपण जर मनापासून जर प्रयत्न केला, तर प्रयत्न हे कधीच व्यर्थ जात नाहीत. तर सर्व तरुणांना माझे, जरी तुम्हाला जॉब नसेल, तरी तुम्ही शेतीकडे वळू शकता. मी अगदी तळमळीनं सांगू शकते. शेती आपली माता आहे आणि ती कधीही शेतकऱ्याला हाताशी धरल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांनी हा केलेला प्रयोग ह्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? म्हणजे हा माझा भाऊ दत्तात्रय पाटील, हा माझा भाऊ आहे. हा सधन शेतकरी आहे आणि ह्याला नवनवीन प्रयोग करण्याची कायम तुम्हाला सांगायचं लालसा असते आणि तो करत पण राहतो. त्यानं कोणतंही पीक घेतलं नाही आतापर्यंत, असं झालं नाही. त्याला वर्षाला तो नवनवीन घेतो. पहिल्यापासूनच त्याला आवड पण आहे आणि त्याच्यामुळं माझी सुद्धा आवड शेतीत निर्माण झालेली आहे आणि त्याला मला कायम प्रोत्साहन दिलेलं आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण तो देतो. तर त्याचं ते म्हणणं ऐकून घ्यावं, तरुणाने या शेतीत लक्ष घालावं, एवढीच मी शेतकऱ्यांना हात जोडून प्रामाणिक कष्ट केलं तर प्रामाणिक कष्ट केलं तर शेती कधीही व्यर्थ घालवत नसते. आणि तुम्ही लोकांचे नोकर होण्यापेक्षा आपल्या शेतीचे स्वतंत्र मालक होऊ शकता. किती छान संदेश आजी सांगते. एवढाच मी संदेश आपल्या तरुणांना देईन. आपला शेतीप्रधान देश आहे. आपल्या शेतीप्रधान देशाचा अभिमान कायम बाळगत राहावा, हीच माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. थँक्यू आजी.